नमस्कार सगळ्यांना. आजपासून मराठी महिने म्हणजे चैत्र वैशाख आपण जे शाळेत लहान असल्यापासून शिकतो त्याच्यातला चैत्र महिना हा आजपासून सुरू झालेला आहे. आणि अर्थातच माहिती आहे आणि हा दिवस हा गुढीपाडवा असा साजरा करून आपण या वर्षाची सुरुवात करत असतो मराठी महिना म्हणून. तसंच आम्ही ही गुढी उभा करण्यासाठी लगबगीने सकाळी सकाळी तयार झालो आहेत. आणि आपला जो पोपट मित्र आहे तो पण आपल्याबरोबर आमच्याबरोबर उठूनच तो तयारीला लागलेला आहे की काय चाललं आहे इथे यांच्यात. मग तसंच मी आणि माझ्या मिस्टरांनी गुढी उभा केली आणि त्याच्यामध्ये आपण कडुलिंबाची पाने, डहाळे, साखरमाळ आणि एक नवीन वस्त्र असं आपण गुढीला बांधून गुढी उभा करतो. त्या पद्धतीनं आम्ही ही केलेली आहे. गुढी उभा करण्यापाठीमागचं खरं कारण म्हणजे आपल्याला माहितीच आहे की रामाने रावणावरती विजय मिळवून परत ज्या वेळेला घरी परत आले त्यावेळेला अयोध्यामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी अयोध्यानगरीने सगळीकडे गुढी उभा करून त्यांनी आनंद साजरा केलेला होता. आणि तसेच दुसरं एक कारण म्हणजे ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती असे म्हटले जाते. मग तसेच आपण आपल्या संस्कृतीनुसार आपण गुढी वर्षानुवर्ष युगानुयुगे हे आपण चालू करतच आहोत, गुढी उभा करत आहोत. आणि आमच्याकडे ज्या पद्धतीने गुढी उभा करतात ते आम्ही ह्याच्यामध्ये आता आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तुम्हाला. तुम्ही कोणत्या पद्धतीनं गुढी उभा करता हे मला नक्की सांगा. मी गुढीची पूजा करून त्याच्यानंतर त्यांना नैवेद्य वगैरे त्याची तयारी चालली होती. मी आरती करून झाल्यानंतर मिस्टरांनी नमस्कार करून गुढीची पूजा केली. गुढी उभा करताना आपल्याला जो मनात आनंद असतो, जो नवीन आशा अपेक्षा आपल्या आयुष्यामध्ये नवीन आशा अपेक्षा निर्माण होत असतात की इथून पुढे आपल्याला सगळं आयुष्य सुख शांती समृद्धीचं भरभराटीचं आरोग्याचं जाऊ असंच सगळ्यांना माझ्याकडूनही तुम्हाला शुभेच्छा. आमच्या घरामध्ये पंचांग येतं आहे आणि ते पंचांग दाते पंचांग म्हणून आहे आणि आमच्या सासूबाई म्हणजे आमच्या आई ते पंचांग आजच्याच दिवशी त्याची पूजा करून ते वाचन करत असतात. ते वाचन करताना आज त्या पंचांगाची पूजा करून त्यातील हे 2 पानं दाखवलेली आहेत बघा. ते 2 पानं वाचायची आणि त्याच्यानंतर या पंचांगामध्ये आपण वर्षभरात कोणती तिथी मुहूर्त वगैरे बघायचं सगळं आपण बघू शकतो. असंच त्यांनी दरवर्षी पूजा करतात त्या आणि ते वाचन करतात 2 पानं. आई पहिल्यापासूनच त्यांना श्रद्धा आहे देवावरती आणि ह्या पंचांग तर त्या आमच्या घरी बरेच वर्षापूर्वीपासून येते. आमचे जे घरचे ब्राह्मण आहेत, आमचे भटजी आहेत ते देऊन जातात दरवर्षी. मग काल आम्हाला त्यांनी दिलेलं होतं. मग आईने तसंच ते वाचन केलं आणि त्याच्यानंतर परीने येऊन गुढीला नैवेद्य दाखवला. अशी आम्ही आजची गुढीपाडव्याचा दिवस हा आमचा साजरा केलेला आहे. तुम्हालाही गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हाला सुख शांती समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाकी तुमच्याकडे कशा पद्धतीने गुढी उभा करतात हे मला नक्की सांगा आणि आपण भेटूया नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.